हा आहे हत्ती. याला काय आणि म्हणायचं? हा हत्ती मला आवडलाय. हत्ती. धुमधडाक्यामध्ये नाही का? हा, हे बघ इथं आहे घरट का, मलबार ग्लायडिंग फ्रॉग. पण आता दिवसा एकही नाही दिसत. पण खालच्या पाण्यात बघशील ना तर बाकीच्या पण फ्रॉगचे टॅडपोल्स तुला दिसणार. इथं खाली का? हा हा. इथं आहेत बघ. आता ह्याच्यात गंमत असते बरं का गणेश. काय होतं, बॉटम फीडर, सरफेस फीडर आणि मधल्या लेअरमध्ये फीड करणारे असे 3 वेगळ्या वेगळ्या झोन मध्ये फीड करणारे टॅडपोल्स असतात. बरोबर. काय ते जस्ट टू अवॉइड द कॉम्पिटिशन. काय झालं ह्याला? अरे यार, मोबाईलच्या कॅमेऱ्याची लेन्स पण अशी थरथरायला लागली. कसं व्हायचं? हा, तर मुद्दा काय होता? इथे दिसेल बघ. आता हे याच्यात दिसणार का नाही माहित नाही मला. आपण फोटो काढू चित्रित. हे बघ, त्या तिथे बॉटमला पाण्यात हा गेला बघा. तिकडे गेले भरपूर. हा तिथे आहेत बघ. आहेत का? हा हा ते. तर ह्याच्यात गंमत काय माहितीये? हा. हे परत लेन्स बिघडली. अरे पाणी पडलं का त्याच्यावर, त्यामुळे हे झालं का? नाही लेन्स झूम आउट हा झालं व्यवस्थित. हा, तर ते काय होतं, फूड कॉम्पिटिशन अवॉइड करण्यासाठी त्यांनी काय केले, झोन निवडलेत. आणि सगळ्यात खाली जे तळाशी जे काय असणार आहे खायला मिळणार आहे ते खायला बॉटम फीडर असतात. आणि सरफेसला ते सरफेस फीडर. मग निसर्गाने रचना काय केली, जे बॉटम फीडर आहेत ना त्यांचं तोंड खालच्या बाजूला असतं. बरोबर. खालच्या दिशेनं, खालच्या बाजूला नाही, खालच्या दिशेनं. आणि जे सरफेस फीडर त्यांचं वरच्या दिशेनं. आणि मधले जे त्यांचं समोरच्या दिशेनं. काय पडलं? अरे बापरे, हे पडलं. ते फेस पडला. हा, भिजून धपकन पडला. आता त्याच्यात असतील टॅडपोल आणि ते बऱ्यापैकी सर्वाइव्ह होण्यासारखे असतील तर ठीक, अदरवाईज त्यांचा होणार कार्यक्रम. आणि हे एवढं स्टिकी असतंय ना गण्या, शक्यतो असं पडत नाही रे. हो आहे ना, भरपूर स्टिकी असतंय. हे बघ की चिकट एकदम. असं आंबडदोक करणं पडलं ते. मृदक आवाज आला काय? आंबडदोक. ओके, अमृदक. आंबडदोक. हो, नशीब त्याच्यात वेलांटी नाही. रस्व दीर्घ झाला असता. हे बघ इथून पडलंय ते. शोधायला गेलास तर सापडणार नाही बरं का. आता नाही 100% नाही सापडणार. नाही असं नाही, सापडेल. जरा त्याला बारीक बघावं लागणार आहे. अंबरदक. चलो, हमारे नसीब में इतनाच है, अजून दिखेंगा लेकिन लय हिंडना पडेगा.